गुड मॉर्निंग. पोरांचा आवाज येतोय बघा सुरुवातीलाच. कालच्या व्ह्यूमध्ये ना आपल्याला मोर होते, पण व्हिडिओ कंप्लीट होऊन गेला होता. त्याच्यानंतर 20-25 मोर आपल्याच शेतामध्ये भेटलेले. तर एकदम छान व्ह्यू आहे. समोरच्या बाजूला त्या समोरच्या बाजूला जो डोंगर आहे तिकडं आपण कालचा व्ह्यू घेतलेला. हे गावातलंच आहे, माझ्या गावातलंच आहे. साधारणतः पूर्ण क्षेत्रफळापैकी 70% क्षेत्रफळ फक्त डोंगराने व्यापलेलं आहे माझ्या गावात. अशा पद्धतीनं आहे. खाली जर पाहिलं की नाही, खाली थोडीशी भीती वाटते की जवळ येतो एक अंतर आहे एवढी पण रिस्क घेत नाही. खालच्या बाजूला ना एकदम घनदाट जंगल आहे, एकदम भयान आणि सुंदर पण आहे, छान आहे. शक्यतो कुणी जात पण नाही आहे खाली कुणी जात नाही आहे. समोर जो घाटाचा विषय झाला होता, तर तो घाट हां हे समोर दिसतंय बघा. एकाने गाडी वगैरे जाताना दिसली ना तर दिसू शकते. अशा पद्धतीनं आहे. आणि कालचा विषय राहिलेला, ज्यावेळेस व्हिडिओ झाला आमच्या गावात बघितला, तर आमच्या इथे सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात ऐतिहासिक गोष्ट आहे. बऱ्याच काही गोष्टी आहेत, पण कालच्या याच्यातून चुकून राहिलेली गोष्ट ते मी आधी करायला पाहिजे होतं. पांडवकालीन गुफा आहे, त्यासाठी स्पेशल आपण व्हिडिओ करूया. पांडवकालीन गुफा आहे. त्या काळात पांडव राहिलेले ह्या आमच्या एरियामध्ये, त्याचे पुरावे पण आहेत आता. त्यासाठी आपण स्पेशल काय हरकत नाही. अशा पद्धतीने छान व्ह्यू आहे. मोरांचा आवाज येतोय बघा, पक्ष्यांचा आवाज येतोय. एकदम छान सुंदर वातावरण आहे, एकदम फ्रेश. मोरांचा आवाज येतोय. चला आपण थोडंसं पुढं जाऊया. गावातलंच आहे, एकटाच असतो, मला नको असतो कोणी बरोबर. घनदाट जंगल आहे बघा. हे फॉरेस्ट आहे. आमच्या गावात छानपैकी गावातलं पण काही स्टाफ आहे फॉरेस्टमध्ये, बऱ्यापैकी चांगलं योगदान आहे, एकदम चांगलं योगदान आहे. आता हे खड्डे वगैरे घेतलेले आहेत बघा, हे खड्डे याच्यासाठी घेतलेत, बऱ्यापैकी खड्डे आहेत बघा. ते पाणी जिरण्यासाठी, पाणी मुरावं, माती जी वाहून जाते, पाणी आणि माती बरोबर जी वाहून जाते ती अडकावी. पावसाचं पाणी आलं की माती खाली होऊन जाते बरोबर. साधारणतः माती खडकापासून माती बनायची प्रोसेस माझ्या माहितीप्रमाणे 500 वर्षाची प्रोसेस आहे. प्युअर माती तयार व्हायची प्रोसेस. त्यासाठी फॉरेस्ट आमचं छान काम करतं आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट छान काम करतं आहे, एकदम छान काम करतं आहे. अशा पद्धतीने बघा समोरचं. आता ह्या डोंगराचं पण नाव सांगतो. प्रत्येक डोंगराला आमच्या इथं नाव आहे, त्याला लग्न्या म्हणून नाव आहे. लग्न्या म्हणजे पूर्वीच्या काळी आमचे पूर्वज सांगतात की तिथं लग्न बुडालेलं म्हणून. ते कसं बुडालं, काय झालं, काही म्हणतात की अचानक गायब झाले वगैरे, लग्नाचं वऱ्हाडच गायब झालं. अशा पद्धतीनं सांगतायत की काही आपत्ती वगैरे आली होती, त्याबद्दल कोणी काय वेगवेगळं सांगतंय. सगळ्या विषय नाही, त्याला लग्ना नाव आहे. अशा पद्धतीनं आहे. आपण थोडंसं ना आणखी पुढं जाऊ. हे बघा, भयान जंगल. आता झाडं लावायची गरज नाही राहिली, त्याचंच बी पडतंय, पुन्हा तयार होते. अशा पद्धतीनं सेटअप होऊन गेलेलं आहे. अशा पद्धतीनं समोर कोणीतरी खोदतं आहे ते डोंगर, JCB मशीन चालू आहे. मला वाटतं ती प्रायव्हेट प्रॉपर्टी. अशा पद्धतीने तुम्हाला काल जे म्हटलं की नाही, अकोले, ह्या डोंगराच्या खाली अकोले तालुका. आता आपण संगमनेर तालुक्यात. अशा पद्धतीनं आहे. एकदम छान सुंदर वातावरण, एकदम फ्रेश वाटतंय. चालता पण बघूया आपण. एवढं काही आहे ना माझ्या गावात, एक 6 महिने जरी
रोज 10 मिनिटाचा व्हिडिओ केला ना खपणार नाही. एवढा विषय निसर्गाने दिलेला आहे बघा, एकदम छान. इथं थोडासा धबधबा आहे, पाणी नाही. ज्यावेळेस पाऊस वगैरे येईल की नाही पुन्हा रिपीट करू आपण. त्यावेळेस धबधबे वगैरे सगळे सीन दाखवणार आहे. तर पांडवकालीनचा जो विषय आहे त्यांचा ते राहिलेले आहेत पांडव आमच्या गावात. काल ज्या धरण बोललेलो ना मी, छोटंसं असा बंधारा, म्हणजे असा नाही, तो थोडा मोठा होता. तिथं पांडवकालीन चुली आहे. पुन्हा जाऊ आपण त्या जागेवर. मला एक बाबासाहेब कानोडे आमचे फॉरेस्टमध्ये कार्यरत आहे, त्यांनी माहिती दिली का ते का घेतलं नाही, माहीत नव्हतं. नेक्स्ट टाईम आपण नक्की घेऊया ते. त्याच्यावरती आपण स्पेशल एक बनवू. काय होतं आहे, कंस्ट्रक्शनमध्ये काम करतो आहे, संध्याचं रात्री 1 वाजेपर्यंत काम चाललेलं. कार्यकर्ते आमचे काल सकाळपासून झोंबलेले. घरातलं लग्न होतं, चुलत बहिणीचं लग्न केलं आहे. आज एक लग्न आहे पुतण्याचं, त्याच्यामुळे धावपळ होती जरा. 3 दिवस पुण्याला राहिलो. इकडे कामाचा विषय थोडासा हार्ड होऊन गेला, लेट झाले. पब्लिक ओरडते, पण ठीक आहे, काय हरकत नाही. सगळं मॅनेज करू आपण, सगळ्या गोष्टी मॅनेज करू. हे बघा इथं आता इथला सीन दाखवतो, एकदम भयान. मोराचा आवाज येतोय. त्या आपल्या शेताकडं जास्त मोर आहे, या बाजूला कमी. तिकडं त्यांना खायला वगैरे मिळते ना, अशा पद्धतीने एकदम जबरदस्त. आज आहे मग असं आहे माझं गाव. बरेच लोक म्हणे तुमच्या गावातलं संपल्यावरती कुठं जाणार. माझ्याच गावातलं संपत नसतं लोक. नक्की 100% छान आहे, सुंदर आहे, एवढंच सांगणं आहे. चलो आणखी आपण थोडंसं पुढं जाऊ. बघा पक्ष्यांचा आवाज येतो आहे. ही अशा पद्धतीनं ही माती वाहून जाऊ नये आणि पाणी जिरलं पाहिजे. हे खड्डे भरले का नाही पुन्हा उकरणार, माती बाजूला टाकणार, वाहून आलेली माती त्यात आडली पाहिजे. अशा पद्धतीने एकटाच आहे, भीती पण वाटते. एकदम लक्ष देऊन चालावं लागते. दादा आराम करत असतील कुठं, असा पण विचार होतो. हे छोटेसे बंधारे वगैरे बनवलेत. छान काम होतं. व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला आहे. लग्न पण आहे पुतण्याचं आज, काल बहिणीचं झालं. धावपळ होणार आहे. व्हिडिओ पण बऱ्यापैकी मोठा झाला आहे. पक्ष्यांचा आवाज होतो बघा. छान सुंदर वातावरण आहे, एकदम छान. हे बघा इथं विषय तुम्हाला सांगतो. हे फॉरेस्टने बनवले प्राण्यांना पाणी पिण्यासाठी. सगळे प्राणी इथं पाणी पिऊन जात आहेत. हे प्राण्यांसाठीच, खास प्राण्यांसाठी. इथं वरती बघा अशा पद्धतीने फॉरेस्ट छान करतायत. हे बघा सगळे प्राणी पक्षी. इवन उन्हाळ्यात टँकर पण टाकला जातो. फॉरेस्ट इथं टँकर पण टाकते. ज्यावेळेस पाणी नसतं उन्हाळ्याच्या वेळेस, अशा जागेवरती ना टँकरनी प्राण्यांना पक्ष्यांना पाणी टाकलं जातं. अशा पद्धतीने व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला आहे. 9 मिनिटाचा झाला आहे. चला हरकत नाही आहे. व्ह्यू तसा होता, याच्यावरती कितीही बोललं तरी कमी आहे. छान आहे, सगळ्या गोष्टी एकदम छान सुंदर आहे. तर चला हा पण व्ह्यू महत्त्वाचा होता. पांडवांचा तो जो विषय आहे, त्यांच्या गुफा वगैरे आहेत, त्याचे पुरावे आहेत. त्याच्यावरती आपण एक छान व्हिडिओ करूया. तो चुकून राहिलेला माझ्याकडनं काल. चलो बाय, गुड डे.